20 वर्षापूर्वी पुण्यामध्ये समलिंगिक विवाह झाला होता आणि आता श्याम आणि राम यांनी पुन्हा एकदा समलिंगी विवाह करून या समुदायाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले। 2018 साली सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला। या दिवशी भारतीय दंडसंहिताच्या कलम 377 ची तरतूद बदलण्यात आली, ज्यामध्ये एकाच लिंगाच्या दोन व्यक्तींमध्ये संबंध ठेवणे बेकायदेशीर मानले गेले। त्यानंतर सुप्रीम कोर्टाने कलम 377 अंतर्गत समलैंगिक संबंधाला कायदेशीर ठरवत लैंगिक प्रवृत्ती नैसर्गिक असून त्यावर लोकांचे नियंत्रण नसल्याचे निर्णय दिला। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे LGBTQ समुदायाला समाजात समान स्थान मिळाले। त्यानंतर LGBT मध्ये Q नंतर I आणि A देखील जोडले गेले। आता या समुदायाचे पूर्ण नाव LGBTQIA असे आहे। तुमच्यापैकी अनेकांना LGBT चा अर्थ माहिती असेल। L म्हणजे लेस्बियन, G म्हणजे गे, B म्हणजे बायसेक्शुअल, T म्हणजे ट्रान्सजेंडर आणि Q म्हणजे क्वर, I म्हणजे इंटरसेक्स आणि A म्हणजे एसेक्शुअल। पण या समुदायाबद्दल एक गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। ती गोष्ट म्हणजे हा समुदाय कधीही रक्तदान करू शकत नाही। चला तर मग जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। भारतात राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनाच्या 2017च्या रक्तदाता निवड मार्गदर्शन तत्वानुसार ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवणारे पुरुष यांना कायमस्वरूपी रक्तदान करण्यास बंदी आहे। याचे कारण म्हणजे कलम 12 आणि 51 अंतर्गत या गटाला HIV, हेपॅटायटिस B आणि हेपॅटायटिस C च्या संसर्गाचा जोखीमाचा गट मानला जातो। सरकारचं म्हणणं आहे की या गटामध्ये HIV चा प्रसार जास्त आहे, म्हणून ही बंदी घालण्यात आली। पण या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ही बंदी भेदभाव करणारी आहे, कारण आधुनिक तंत्रज्ञानाने रक्ताची चाचणी केली जाऊ शकते। या धोरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका झाल्या आहेत। उदाहरणार्थ थंगजम सांगता सिंग आणि शरीफ डी रंगनेकर, ज्या असं म्हणतात की ही बंदी समानतेचा हक्क कलम 14, भेदभाव निषेध कलम 15 आणि जीवनाचा हक्क कलम 21 यांचं उल्लंघन करते। टीकाकार सांगतात की सर्व रक्ताची चाचणी होते, त्यामुळे ओळखीवर आधारित बंदी चुकीची आहे। जागतिक स्तरावर अमेरिका, UK, कॅनडा, फ्रान्स आणि जर्मनी यांसारख्या देशांनी अशा बंद्या हटवल्या आहेत, जिथे वैयक्तिक जोखीम मूल्यांकन केलं जातं, जसे की अलीकडील जोखमीच्या लैंगिक वर्तनावर आधारित बंदी आहे। भारतात सध्या तरी नियमानुसार समलैंगिक आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती रक्तदान करू शकत नाही। सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवर येणारा निर्णय आता बदल घडवू शकतो।